श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 5 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा जो महिना आहे तर तो 3 सप्टेंबरला संपणार आहे. तर पहा, हा श्रावण महिना जो आहे तर तो अतिशय शुद्ध आणि पवित्र मानला जातो. तर पहा, आपल्याला हा जो श्रावण महिना आहे तर हा संपणे अगोदर हे जे एक फूल जे आहे तर ते तुम्हाला कुठे दिसले तर ते अजिबात सोडू नका. आणि जर तुम्हाला हे फूल दिसले तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. तर पहा, जर तुम्हाला श्रावण हा महिना संपणे अगोदर हे जर फूल तुम्हाला कुठं दिसलं तर तुम्हाला करोडपती होण्याची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल आणि तुमच्या मनातील अगदी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. 100% तुम्ही करोडपती होण्याची संधी तुम्हालाही प्राप्त होईल. चहूबाजूने घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा हा येणं सुरू होईल. तर पहा, अशा या एका फुलाचा उपाय आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, हे फूल कोणते आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदर करायचा आहे. तर पहा, हा जो उपाय आहे तो पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता, परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर सोमवारच्या दिवशी हा नक्की करा, कारण श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष असं महत्त्व दिलं जातं. त्या दिवशी शिवतत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात. आणि पहा, जर आपण महादेवाच्या कृपेने असा हा उपाय जर केला तर आपल्याला नक्कीच शीघ्र फळ हे प्राप्त होते. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर सोमवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला सोमवारी हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. आता बघा, हा उपाय जो आहे तर तो आपल्याला का करायचा. तर पहा, आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील, नेहमी पैशांची चणचण भासत असेल, आपण जे कष्ट मेहनत करतो त्याला मोबदला हा योग्य प्राप्त होत नसेल, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, तर त्या लक्ष्मीला घरामध्ये स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जर आपण श्रावण महिन्यामध्ये हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि आर्थिक स्थिती जी आहे तर ती आपली मजबूत राहते आणि यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते आणि करोडपती होण्याची इच्छा देखील पूर्ण होते आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते. त्याचबरोबर तुमच्यावर एखादं कर्ज असेल, हे कर्ज घराचं असेल, जमिनीचं असेल, गाडीचं असेल, कोणत्याही प्रकारचं कर्ज असेल आणि अशा या कर्जातून मुक्त होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आणि म्हणूनच आपल्याला हा श्रावण महिना संपण्या अगोदर जिथे कुठे हे गोकर्णाचं फूल दिसेल तर ते फूल तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गाच्या पूजेमध्ये केला जातो. या फुलाचे अनेक फायदे आपल्या शास्त्रामध्ये देखील सांगितले जातात. घरामध्ये गोकर्णीचं झाड लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या गोकर्णीमुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि नेहमी प्रसन्न राहते. यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. तर पहा, या गोकर्णी फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखलं जातं. गोकर्णी ही धनाची देवी लक्ष्मी संबंधित आहे आणि म्हणूनच गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी ही वाढत असते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्यामुळं तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांतीचे वातावरण राहते. भगवान महादेवांसोबतच भगवान विष्णूंची देखील कृपा मिळते.
आणि माता लक्ष्मी गोकर्णीसोबतच राहते आणि यामुळे आपले जीवन हे आनंदी राहते. गोकर्णीचं हे एक फूल माता लक्ष्मी आणि कुबेरांना देखील प्रसन्न करते आणि यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत व्हायला सुरुवात होते. आणि म्हणूनच जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये जिथे कुठे हे गोकर्णीचं निळ्या रंगाचं फूल जर तुम्हाला दिसलं तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. तर या फुलामध्ये पहा, वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे फुलं असतात. पांढऱ्या कलरचे असतात, गुलाबी कलरचे असतात, त्याचबरोबर निळ्या रंगाचं देखील हे फूल असतं. तर आपल्याला निळ्या रंगाचं फूल हे जिथे कुठे दिसेल ते उपाय करण्यासाठी घेऊन यायचं आहे. तर हे जे गोकर्णीचं फूल आहे तर ते तुम्हाला सोमवारच्या दिवशी किंवा श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. हे फूल तुम्ही घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी तुम्हाला भरायचं आहे. 21 काळे तीळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे. त्याचबरोबर थोडंसं कच्चं दूध त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हे एक गोकर्णीचं फूल, हे पाणी आणि 2 अगरबत्त्या घेऊन भगवान महादेवाच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे. हा उपाय तुम्हाला घरी करता येणार नाही, कारण हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. कारण घरामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये सकारात्मक पाहिजे त्या पद्धतीने घरामध्ये नसते. मंदिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी असतात आणि ह्या सकारात्मक लहरीमध्ये आपण जे काही उपाय करतो त्याचे फळ हे आपल्याला निश्चित प्राप्त होते. सर्वप्रथम तुम्हाला मंदिरात गेल्यानंतर ज्या 2 अगरबत्त्या आहेत तर त्या प्रज्वलित करून लावायच्या आहेत आणि त्यानंतर जल तुम्ही घेऊन गेलेला आहात तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. यानंतर तिथे तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला हे फूल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. अर्पण करताना थोडंसं ओलं करून ते फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता हे फूल अर्पण केल्यानंतर तुम्हाला तिथे बसून महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तर पहा, सर्वांनाच महामृत्युंजय मंत्र हा माहीत असतो असं नाही. तर बघा, हा मंत्र तुम्हाला यूट्यूबला सर्च केलं की लगेच मिळून जाईल आणि तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आता पहा, हा 108 वेळा तुम्हाला मंत्राचा या जप करायचा आहे. आता 108 वेळा करणं शक्य नसेल तर 16 वेळा तुम्हाला करायचं आहे. यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून महादेवांना प्रार्थना करायची आहे. धनासंबंधित जे काही तुमच्या इच्छा आहेत तर त्या तुम्हाला बोलायच्या आहेत. तुमची जी काही मनोकामना असेल तर ती तुम्हाला दोन्ही हात जोडून महादेवांना प्रार्थना करायची आहे की ही मनोकामना माझी लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. आता बघा, जे तुम्ही फूल अर्पण केलेलं आहे तर ते फूल तुम्हाला परत शिवलिंगावरून उचलून घ्यायचं आहे. आता हे फूल तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि जिथे तुम्ही पैशाची तिजोरी आहे तर त्या तिजोरीमध्ये हे फूल तुम्हाला ठेवायचं आहे. हे अभिमंत्रित केलेलं फूल, यामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची शक्ती असते आणि हे फूल जर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलं तर लक्ष्मी आपल्या घराकडे स्वतःहून आकर्षली जाईल. आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील आणि आपल्या पैशासंबंधित ज्या बी काही समस्या आहेत तर त्या कधीही आपल्याला जाणवणार नाही. असा हा एक उपाय तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर सोमवारच्या दिवशी हा उपाय करा, नाही शक्य तर इतर दिवशी केला तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल आणि आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल, भरपूर तुम्ही दवाखाना करत आहात परंतु त्या व्यक्तीला गुण पडत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल सोमवारच्या दिवशी घ्यायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरात घेऊन जायचं आहे. तिथे तुम्हाला पूजा करायची आहे. हे गोकर्णाचं फूल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तर जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीनेच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. परंतु जर ती व्यक्ती खूप आजारी आहे, ती हा उपाय करू शकत नाही, तर मग त्या व्यक्तीच्या वतीने दुसरं कोणी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. बघा, तुम्हाला हे फूल घेऊन जाताना एक लोटा जल सुद्धा घेऊन जायचं आहे. ते पाणी जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे फूल आहे तर हे फूल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आता हे फूल तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं 16 वेळा म्हणायचं आहे. आणि पहा, जी आजारी व्यक्ती जर स्वतः हा उपाय करत असेल तर तिने स्वतःहून हा आजार दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि जर ती व्यक्ती येऊ शकली नाही आणि त्या व्यक्तीच्या वतीने दुसरी व्यक्ती हा उपाय करत असेल तर त्या व्यक्तीने त्या व्यक्तीचं नाव घेऊन तिची जे काही पीडा आहे ती दूर होऊ दे, जो काही त्यांचा आजार आहे तर तो लवकरात लवकर बरा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तशी इच्छा व्यक्त करायची आहे.
जे फूल तुम्ही तिथे अर्पण केलेलं होतं तर ते तुम्हाला उचलून परत घरी घेऊन यायचं आहे आणि ते फूल तुम्हाला एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। आता स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा असेल त्या कोपऱ्यामध्ये हे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होते। जर काही आजारपण असेल, समस्या असेल तर त्या दूर होऊन जातात। अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला विवाह संबंधात करायचा आहे। भरपूर प्रयत्न करत आहात, लग्नाच्या वयाची मुलं होऊन गेलेली आहेत परंतु त्यांचा विवाह जमत नाही किंवा एखाद्या व्यक्तीचं कुठलंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नाही। सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी त्या कामामध्ये त्याच्या येत असतात। काम पूर्ण करायला गेलं की काही ना काही संकट अडचणीमध्ये येतात आणि ते काम पूर्ण होत नाही। तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे? आता बघा, तुम्हाला एक निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे। त्यावरती तुम्हाला मीठ टाकायचं आहे। तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला हे फूल जसा घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने गोलाकार पद्धतीने तुम्हाला उतरवायचं आहे, म्हणजे फिरवायचं आहे। 7 वेळा तुम्हाला त्या व्यक्तीवरून असं उतरवायचं आहे आणि ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचं आहे। असं जर तुम्ही केलं तर तुमची सगळी अडलेली कामं ही पूर्ण होतील आणि लवकरात लवकर विवाह योग सुद्धा जुळून येईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला गोकर्णाच्या फुलाचे हे 3 उपाय करायचे आहेत। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।